रामनवमी अगदी उत्साहात साजरी झाल्यानंतर एकादशी दिवशी रामरथयात्रा असते. या रामरथाच्या स्वागतासाठी आम्ही साऱ्या जणी मिळून रांगोळी काढायला सुरुवात केली. सकाळी 8 वाजता रथयात्रेला सुरुवात होणार आहे, त्यामुळं आम्ही अगदी 6 वाजल्यापासूनच रांगोळी काढायला सुरुवात केली. लहान मोठे सगळेच जण यामध्ये सहभागी होतात, अगदी उत्साहानं सहभागी होतात. आणि ही रांगोळी काढत असताना यातून जो आपल्याला आनंद मिळतो आम्हा सगळ्या जणींना, तो काही अवर्णनीय आहे. आणि या रांगोळी सेवेतून एक प्रकारची रामसेवाच आमच्याकडून घडत असते. रावणवध झाल्यानंतर प्रभू श्रीराम ज्यावेळी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं आगमन झालं, त्यावेळी अयोध्या सजलेली होती प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी. तशीच आज कडेगाव नगरी देखील श्रीरामांच्या स्वागतासाठी सजलेली आहे, सज्ज झालेली आहे. श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली. श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली. पंचप्राण हे लावून ज्योती सर्वांगाने करीन आरती. भक्तिभाव ही टाळ मंजिरी तालावर वाजली, आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर जय जयकार तर झालाच पाहिजे. रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, सब संतन की जय जय रघुवीर. श्रीरामरथ सजवण्यासाठी रामभक्तांनी आदल्या दिवशीपासूनच जय्यत तयारी सुरू केली होती. या श्रीराम रथयात्रेसाठी सगळ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली होती आणि सगळीकडेच जल्लोषमय वातावरण होते. रामनामाचा जय जयकार करत ही रथयात्रा पुढे चालली होती. मेरी झोपड़ी के भागा जाग जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भागा जाग जाएंगे, राम आएंगे. नादातून या नाद निर्मितो. श्रीराम जय राम जय जय राम. या रथामध्ये ज्या उत्सव मूर्ती आहेत त्या अभयजी माटे यांच्या घरातून पुण्याहून आणल्या जातात. श्रीराम बोला श्रीराम बोला, श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा. उठता बसता कार्य करिता वदनी राम नाम घेता. खर्च लागतो का, खर्च लागतो का, खर्च लागतो का किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला श्रीराम बोला. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय
जय बजरंग बली की जय मार भगवान की जय जय राम श्री राम जय राम जय जय पंढरीचा वार करी पायी पायी चालतो, पायी पायी चालतो ग रामकृष्ण बोलतो, पायी पायी चालतो ग श्रीराम बोलतो. श्रीरामरथाच्या पुढे एक पालखी असते आणि या पालखीमध्ये हनुमंतराय विराजमान झालेले असतात. जागोजागी दारोदारी या पालखीचं स्वागत केलं जातं, ओवाळलं जातं. भुईमुगाच्या शेंगांची उधळण केली जाते. ही पालखी ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे त्यांच्या पायावरती पाणी घातलं जातं आणि अनेक भाविक लोक या रामरथासाठी देणगी देतात. श्रीराम जय राम जय जय राम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, रत्न खचित काय वर्ण. धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, रामासंगे जानकी नांदताना काननी, सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. या श्रीराम रथयात्रेत उत्साहाला अगदी उधाण आलेलं असतं. नाच गाणी झिम्मा फुगडी नवीन नवीन फेर धरले जातात. फू बाई फू फुगडी फू, दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू, फू बाई फू फुगडी फू, दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली जगा राघव राजा राम पतित पावन सीता. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. रामनवमीचे 185 वर्ष असल्यामुळे संपूर्ण कडेगाव शहरातून ही रथयात्रा काढण्यात आली. या रथामधील या उत्सव मूर्ती नगर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांचे स्वागत केले जाते. शुभचिन्ह म्हणून पावलं काढली जातात आणि सर्वजण या मूर्तींचे दर्शन घेतात आणि पुन्हा एकदा या उत्सव मूर्ती गाभाऱ्यामध्ये
स्थापन केल्या जातात. श्रीराम रथयात्रा पूर्ण झाल्यानंतर कीर्तन उभं राहतं आणि या ललिताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होते. उत्सवात हातभार लावणाऱ्या सर्व रामभक्तांना रामप्रसाद दिला जातो.